नमस्कार. जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. राजकारणामध्ये सगळंच बोलून करायचं असतं असं अजिबात नसतं. कधी कधी न बोलता अचूकपणे नेम साधायचा असतो आणि तसा नेम शरद पवारांनी साधलेला आहे. त्यांनी जो बाण मारलेला आहे त्यामुळं सुनेत्राताई पवार यांनी सुनील तटकरे यांना चक्क भेट नाकारलेली आहे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या पत्राला केराची टोपली दाखवलेली आहे. हे नेमकं काय घडतंय राष्ट्रवादीमध्ये या संबंधी आपण थेट विश्लेषण करणार आहोत. दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. हे बघा, 28 जानेवारी रोजी अजितदादा पवार यांचा अकाली दुर्दैवी मृत्यू झाला. महाराष्ट्र शोक सागरात बुडाला आणि ती चिता धगधगत असताना राजकारणाचा वंडी अनेकांच्या डोक्यामध्ये पेटला. मग प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि त्यांचे बोलावते धनी म्हणजे भारतीय जनता पार्टी मधले चाणक, त्यांच्या मनामध्ये असं आलं की आता शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार राष्ट्रवादी काँग्रेस बळकावतील आणि मग त्यांना घेऊन ते महाविकास आघाडीमध्ये जातील. मग आपण करायचं काय? दिल्लीमध्ये ते 8 खासदार आहेत शरदचंद्र पवार गटाचे. ते एक आहेत. सुनील तटकरे, तुम्हालाही देखील तिकडे जावं लागेल. काय काय करावं लागेल? मग अशा परिस्थितीमध्ये घाई केली आणि ती अतिशय गलिच्छ पद्धतीचं राजकारण करत ती घाई केली गेली आणि प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांच्यासह भारतीय जनता पार्टीच्या त्या छुप्या नेत्यांचं नाक कापलं गेलं. आता कोणतं भेट नाकारले सुनील तटकरेंना, म्हणजे काय झालेलं हे गेल्या 24 तासात घडलेलं. म्हणजे पार्थ पवार आणि सुनील तटकरे यांच्यामध्ये चर्चा झाली की ते काय झालेलं नेमकं. ते पत्र, प्रफुल्ल पटेलांचं पत्र, जे 16 फेब्रुवारी 2026 रोजी निवडणूक आयोगाला दिलेलं ते पत्र, त्याच्याबद्दल सुनेत्राताईंना मी काय सांगू असं पार्थ पवारांनी सुनील तटकरेंना विचार. सुनील तटकरे असं म्हणा की पक्षाची जी घटना मग ती डोळ्यासमोर ठेवून आपण कामकाज पुढे नेलं पाहिजे, एवढाच उद्देश होता आणि आहे असं सांगण्यात आलं. परंतु या उत्तराचं सुनेत्राताई पवार यांना काही समाधान वाटलेलं नाही, समाधान झालेलं नाही. त्यामुळं सुनील तटकरे देवगिरी बंगल्यावर येरझाऱ्या मारत होते, तेव्हाही भेट झाली नाही. आणि मंत्रालयामध्ये, जिथे सुनेत्रा अजित पवार उपमुख्यमंत्री, ते जे कार्यालय आहे मंत्रालयामध्ये, तिथे तटकरे गेले, परंतु तिथे सुनेत्राताई पवार या उपस्थित नव्हत्या. आता एवढे मोठे व्हीव्हीआयपी म्हणजे सुनील तटकरे प्रदेशाचे अध्यक्ष आहेत, एकमेव खासदार आहेत, मोठे नेते आहेत आणि त्यांच्या भाषेत सांगायचं तर ते अजितदादा पवार यांचे जवळपास 4 दशकांचे खास मित्र आहेत. मग आता त्यांना सुनेत्राताई पवार या आपल्या केबिनमध्ये आहेत की नाही वगैरे, जरा बघून या वगैरे, असं काही करावं वाटलं नाही. ते तिथं गेले, पण सुनेत्राताई पवार तिथं नव्हत्या आणि ही बातमी आज चॅनलवर सगळ्यात जळत. आता सुनील तटकरे काय उत्तर देत? ते निरुत्तर झालेले आहेत. त्यांचा गोंधळ उडालेला आहे. मुळात विलिनीकरणाची चर्चा झाल्याचं अजितदादा पवार यांनी तटकरेंना, पटेलांना सांगितलं होतं. आपण पहिलं पाऊल म्हणून स्थानिक स्वराज्य संस्था, तुतारी आणि घड्याळ एकत्र लढायच्या आहेत हे सांगितलं होतं. ते सगळं माहीत असताना सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल, नाही नाही असं काही चर्चा झालीच नाही. तो जो व्हिडिओ तुम्ही दाखवताय, तो व्हिडिओ ते कृषीचं जे प्रदर्शन होतं बारामतीमध्ये, तिथे अजित पवार आले होते आणि त्यावेळेचा तो व्हिडिओ आहे वगैरे वगैरे, ते असं सांगण्यात आलं. जयंत पाटील, तुम्ही खोटं बोलताय. 12 बैठका झाल्या, तुमच्या घरी 4-5 बैठका झाल्या वगैरे, हे तुम्ही खोटं बोलताय. शशिकांत शिंदे, रोहित पवार, नरहरी झिरवळ, हिरामन खोसकर, हे तुम्ही जे काही बोलताय हे सगळं तुमच्या मनातले बोलताय, तसं काही नाहीये. अशी चर्चा झालेलीच नाही असं पत्रकारांना सांगितलं होतं सुनील तटकरे यांनी आणि पटेल.
कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना देखील तेच सांगितलं. आता त्यांची भाषा बदललेली बघा. भाषा का बदलली? ज्या वेळेला शरद पवारांनी तो बाण मारला, कोणता बाण? रोहित पवार यांनी 2 दिवसांपूर्वी आरोप केला की निवडणूक आयोगाला 16 फेब्रुवारी रोजी एक पत्र देण्यात आलं, त्याच्यावर स्वाक्षरी या तिघांची होती. प्रफुल्ल पटेल कार्यकारी अध्यक्ष, प्रदेशाचे अध्यक्ष सुनील तटकरे आणि ते दिल्लीचे कोण अजून एक सचिव श्रीवास्तव, त्या तिघांच्या स्वाक्षरीचं पत्र देण्यात आलं. आता ते पत्र काय होतं हे एव्हाना तुम्हाला सगळ्यांना माहिती, की राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या निधनानंतर किंवा त्यांच्या नंतर जे काही अधिकार आहेत, बैठका बोलवणं, पक्षामध्ये बदल करणं, हे सगळे अधिकार कुणाला आहेत? राष्ट्रीय अध्यक्षाला. आणि राष्ट्रीय अध्यक्ष हयात असतात त्यांना कोणते अधिकार आहेत? त्यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलवायची आणि त्यांना संबोधित करायचं. म्हणजे त्यांनी फक्त वरचं काम करायचंय, खाली बाकीचं जे काही काम आहे ते कार्यकारी अध्यक्ष करणार. आणि जेवढे किंबहुना अधिकार राष्ट्रीय अध्यक्षाला आहेत तेवढेच अधिकार कुणाला आहेत? कार्यकारी अध्यक्षाला आहेत. म्हणून अधून मधून एकदा नव्हे अनेकदा प्रफुल्ल पटेल हे वारंवार बोलते झालेले आहेत की मी कार्यकारी अध्यक्ष आहे. ज्या वेळेला अखंड राष्ट्रवादी होती तेव्हाही मी कार्यकारी अध्यक्ष होतो, त्याच्यामुळे मला अधिकार होता की सगळी बैठक बोलवण्याचा वगैरे, तशी मी ती बोलवली आणि मग त्यांनी ते तसं केलेलं आहे. म्हणजे आता अजितदादा पवार यांचं निधन होतं काय? 4 दिवसामध्ये उपमुख्यमंत्री म्हणून शपथ दिली जाती काय? आणि मग त्याच्याबद्दल पवार कुटुंबाला काही सांगितलं जात नाहीये. या सगळ्या गोष्टी ह्या अगदी किळसवाण्या ठरल्या राजकीय दृष्ट्या. आणि मग हे करत असताना आपण वैधानिक दृष्ट्या कुठे कमी पडायला नको, याची काळजी घ्यायची. म्हणजे काय घ्यायची, किती घ्यायची? हा पक्ष तर आपल्या ताब्यात राहायला पाहिजे. सुनेत्राताई पवारांना आपण उपमुख्यमंत्री करतोय आणि राष्ट्रीय अध्यक्ष जरी त्यांना केलं तरी सगळे जे अधिकार आहेत ते त्यांच्याप्रमाणेच आपल्याकडे सुद्धा राहतील, याची सोय म्हणून ते पत्र. मग 10 मार्चला सुनेत्राताई पवारांनी निवडणूक आयोगाला पत्र की 28 जानेवारी ते 10 मार्च, म्हणजे हे पत्र आपल्या हाती पडेपर्यंत जो काही पत्र व्यवहार आमच्या पक्षाच्या वतीने निवडणूक आयोगाला तुम्हाला करण्यात आलेला आहे तो सगळा ग्राह्य धरू नये, तो निष्कासित करावा, असं ते पत्र. म्हणजे मग 16 फेब्रुवारीला तुम्ही पत्र दिलंय, त्यावेळेला सुनेत्राताई पवार यांना तुम्ही सांगितलं का? पार्थ पवार यांना सांगितलं का? जय पवार यांना सांगितलं का? किंवा तुमचे जे खासम खास ते गुलाबी ढंगाचे जे काही नरेश अरोरा आहेत, सल्लागार आहेत डिझाईन बॉक्सचे, त्यांच्या मार्फत तुम्ही काही निरोप दिला का? असं काहीच झालेलं नव्हतं. प्रत्यक्षामध्ये जिथं उपमुख्यमंत्री करायचं म्हणून 4 दिवसामध्ये घाई केली जाते, त्याच्यानंतर पियुष पटेल वाणिज्य मंत्री केंद्रातले ते बोलतात की नॅशनल प्रेसिडेंट मिस्टर प्रफुल्ल पटेल वगैरे 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 ते बोल. मग तो मोठा गोंधळ माजतो. त्याच्यानंतर राज ठाकरे एक पोस्ट करतात, ते सांगतात की असा मराठा सरदारांचा पक्ष आणि त्याचा जो अध्यक्ष आहे तो पटेल कशाला, पाटील पाहिजेत, अशा प्रकारे हे याची भरपूर त्यावेळेला चर्चा. आणि ती चर्चा जरी होत असली तरी आता आपल्या हातात दोऱ्या आहे. आपण भलं कळसूत्री बाहुल्यांप्रमाणे नाचतोय भारतीय जनता पार्टीच्या आदेशानुसार, परंतु आपल्यालाही पुढं भविष्य आहे, राजकीय भविष्य. आपल्याला केंद्रामध्ये मंत्रीपद मिळू शकतं, हे सगळ्या गोष्टी होऊ शकतात आणि त्यासाठी आपण ते म्हणतील तसं करायचंय. आणि आता तुम्हाला या क्षणी जे एक सांगण्यासारखी जी गोष्ट आहे बघा, की काल एकनाथ शिंदे यांना भारतीय जनता पार्टीच्या शीर्षस्थ नेतृत्वाने एक परवानगी नाकारली. ती काय परवानगी होती? की शरद पवारांचे म्हणजे ऑपरेशन तुतारी करू नका, ऑपरेशन टायगरचं बघा काय जमलं तर, पण ऑपरेशन तुतारी करू नका. आणि जर शरदचंद्र पवार गटातल्या 8 पैकी काही खासदारांना तुम्ही जर आपल्या सोबत घेऊ इच्छिता तर ते थांबवा. जर करायचं असेल तर सुनेत्राताई पवारांना विचारा, कारण की एक राष्ट्रवादी आहे, पुन्हा यांचा पाठिंबा घेतला, त्यांचं काही हे झालं, पुन्हा काही गोंधळ झाला आणि यांचं एकत्रीकरण होणार आहे का, याच्यावर सगळेच प्रश्नचिन्ह आहेत. त्याच्यामुळे ते बघा.
आणि हेच नेमकं ज्या वेळेला अजितदादा पवार हयात होते त्याही वेळेला अशाच पद्धतीची चर्चा झाली. भारतीय जनता पार्टीची परवानगी लागणार, अनुमती लागणार, सत्तेमध्ये सहभाग वगैरे वगैरे, ते सगळं केंद्रात कोण मंत्री कोण प्रदेशाध्यक्ष वगैरे ते सगळं ठरवणार. शेवटी कसं आहे, महासत्ताधीश आहेत ते, आणि आपल्याला विकासासाठी म्हणून सत्तेमध्ये जायचंय, हे सगळं लक्षात घ्यायचंय. तर ते नेमकं याच्यावर शरद पवारांनी काय केलं, रोहित पवारांना ते निवडणूक आयोगामध्ये काय पत्र आहे ते हातामध्ये दिलं. ते बाबा ते रोहित दादा बोलले आणि ते आलं. आता एवढं मोठं ब्रह्मास्त्र त्या रोहित पवार यांनी टाकल्यानंतर, शरद पवारांच्या सांगण्यावरून टाकल्यानंतर, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचा त्या पत्राबाबत काही खुलासा आलाय का निवडणूक आयोगाला दिलेला? एका शब्दानेही आलेला नाही. फक्त कसं आहे की सुनेत्राताई पवार, पार्थ पवार, जय पवार यांना कसं अडकवायचंय, काय अशा कट रचला जातोय, अमुक केलं जात आहे, तमुक केलं जात आहे, आमची बदनामी करण्यासाठी 5 कोटी रुपयाची कॉन्ट्रॅक्ट एजन्सी नेमलेली आहे, वगैरे वगैरे वगैरे, असे सगळे बालिश आरोप ते सगळे सध्या ते चाललेले आहेत. पण नेमकं तुम्ही का पत्र दिलं? म्हणजे तुम्हाला राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्राताई पवार यांना करायचं होतं, आणि तसं तुम्ही बोलत एकीकडे होता आणि काम मात्र दुसरं भलतंच चालू होतं. आणि अनेक चॅनलवर अनेक पत्रकारांनी, अनेक मेन स्ट्रीम मधल्या पत्रकारांनी ऑनलाईन मध्ये सांगितलेलं आहे, तारखाच दिलेल्या आहे. म्हणजे 14 फेब्रुवारीला छगन भुजबळ बोलतात की राष्ट्रीय अध्यक्षा कोणाला करायचंय, सुनेत्राताई पवार यांना करायचं आहे. उपमुख्यमंत्री पद तर ते त्यांना शपथविधी झालेला आहे, आता त्यांना ते पुढचं आमचं पाऊल आहे. आणि हे प्रफुल्ल पटेल आणि तटकरे पत्र कधी देतात निवडणूक आयोगाला? 16 फेब्रुवारीला देतात, हे लक्षात घ्या. म्हणजे यांचा जो काही कट म्हणता येईल, हा कट हा या पत्रामुळे उघड झाला. आणि मग त्याच्यामुळे सुनेत्राताई पवार यांनी सुनील तटकरे यांना ते भेट टाळली असं म्हणता येईल. अशी परिस्थिती आहे. आता ते गेलेले आहेत दिल्लीला. आता दिल्लीला आज संध्याकाळी म्हणजे त्यांची काय चर्चा होईल आणि कशा पद्धतीने पुढे निर्णय घेतील हे आपल्याला कळेल. पण त्यांचं एक वैशिष्ट्य की ते बोलत एक शब्दही नाही, न बोलता कार्यक्रम करायचा. निदान हा गुण त्यांनी बहुतेक शरद पवारांकडून घेतलेला दिसतोय. बोलायचं नाही काय, जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा काय करायचं, सूचक बोलायचं, किंवा आपल्याला जे म्हणायचंय ते कृतीतून दाखवून द्यायचं. त्याप्रमाणे सुनील तटकरे यांच्यावरची जी नाराजी त्यांनी त्या न भेटता न बोलता दाखवलेली, आणि ते दिल्लीला गेलेले आहे. हे असं सगळं चाललेलं आहे. बाकी जो ब्लेम गेम जो चालू आहे, म्हणजे आता बघा अमोल मिटकरी काय म्हणतात आहे, त्यांनी सुरुवातीला सांगितलं सुनेत्राताई पवार यांचं नेतृत्व म्हणणं, बाकीचं नाही. अनेक गोष्टी आजही ते बोलत आहेत वेगवेगळ्या वेगवेगळ्या पद्धतीने. नरेश अरोराचं त्यांनी काढलेलं आहे. त्या नरेश अरोराला जे काही कंत्राट दिलं त्याच्यावरून भांडणं झाले असं अनेकांनी सांगितलं. असं रोहित पवार यांनी सांगितलं होतं की अजितदादा पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल की ते कंटिन्यू करायचं का काय वर, त्याच्यावरून सगळा वाद झाला होता. तोच नरेश अरोरा 29 जानेवारीला दिल्लीवरून खास विमानाने बारामतीला. मग तो गॉगल, त्याचा तो एकदम पेहराव, त्याची ते बोलण्याची पद्धत, आणि मग ते इम्प्रेशन पाडणं, डिझाईन बॉक्सचे शेवटी ते संचालक. मग ते पत्रकारांना म्हटले, मी आलो होतो, मी असं तसं सुनेत्राताईंकडे वगैरे. आता तुम्ही त्यांचं म्हणजे सहवेदना व्यक्त करायला आलेला, पण तुम्ही कोणता आविर्भाव तुमचा? मग तुम्ही एकांतात भेटता, हे करता. मग अरोरांचे बोलावते धनी कोण? तर हे पटेल आणि तटकरे, असं ते अमोल मिटकरींना म्हणा. हे आरोप म्हणजे ब्लेम गेम भरपूर चालू आहेत. आता ते खरात प्रकरण काय? खरात प्रकरणामध्ये सुनील तटकरे पुरते अडकलेले आहेत. आज त्या कोकणातल्या मान्यवर दैनिकांनी, म्हणजे कृषीवल नावाचं दैनिक आहे, त्यांनी बातम्या छापलेल्या आहे की कशा पद्धतीने ते रुपाली चाकणकर, त्यांचे ते एक त्यांचे निलेश चाकणकर, त्यांचे त्याच्यानंतर ते आकाश चौधरी, हे इकडेही भागीदार आहेत तिकडेही भागीदार, आदिती तटकरे आणि अनिकेत तटकरे यांच्या कशा कंपन्या आहेत याविषयी आपण या चॅनलवर एक व्हिडिओ सुद्धा टाकलेला आहे, तो अवश्य बघा तुम्ही. तर हे सगळं ते पूर्ण अडकलेलं आहे.
पुन्हा आता ते काय झालेलं की ते एक नवीन विषय रोहित पवारांनी सांगितले की ते अजितदादा पवारांच्या फोटोवरती फुली मारलेली, अजून एका फोटोवर फुली मारलेली, मग काय पुढं केलं जाणार? त्याच्यानंतर बारामती मधलं ते सहयोग सोसायटी समोर केलेली ती का पूजा, त्याच्यानंतर देवगिरी बंगला, इकडं मालबार हिल मुंबईला केलेलं, हे सगळे असे आरोप आहेत. आता अवास्तव किंवा अति आरोपांना काही तेवढं महत्व द्यायची गरज नाही. परंतु हा जो शरद पवारांनी निवडणूक आयोगाच्या पत्राचा जो रोहित पवारांच्या मुखातून जो काही बाण सोडलेला आहे, त्याच्यामुळं तटकरे आणि पटेल हे घायल झालेले आहेत. आणि ती आता किती म्हणत असले की तुम्ही विलिनीकरण करायचं ना, मग आमची कुठं विरोध नाही. आता ते डबल ढोलकी सुरू केली तटकरे. जसं सुरुवातीला सांगितलं की आधी ते विलिनीकरणाची चर्चा झालेलीच नाही, हे आम्ही ठामपणे सांगतो असं म्हणायचे. आता म्हणतात विलिनीकरणाची दादांबरोबर चर्चा झाली होती आणि दादांनी आम्हाला सांगितलं होतं, असं आता म्हणायला लागले. पण त्याला एक पण जोडतात. मग तुम्ही जर विलिनीकरण करायचं तर मग राष्ट्रीय अध्यक्षा म्हणून सुनेत्राताई पवार यांनाच करावं, असं तुम्ही बोलला का? एकतरी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचा कोणी नेता तसं बोललेला नाही, असं सुनील तटकरेंनी विचारलं. त्याला शशिकांत शिंदे यांनी उत्तर दिलं, अहो जिथं विलिनीकरणाची चर्चा केव्हा झाली? अजितदादा पवार हयात असताना झाली. त्याच्यानंतर झाली का? त्याच्यानंतर बैठका झाल्या का? म्हणजे कुठलं काय कसं जोडावं हे सुद्धा समजत नाही, अशा पद्धतीचं सगळं चाललेलं आहे. राष्ट्रवादीमध्ये आलबेल नाहीच आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस या घड्याळाचे जे काटे ते दुर्दैवाने 28 जानेवारीला थांबले. आणि आता जो काही गोंधळ चाललेला आहे, तो गोंधळ शरद पवारांना अपेक्षित होता किंवा त्यांनी घडून आणला असं म्हणता येईल. काय म्हणायचं ते म्हणा, पण ते झालेलं आहे. आणि मग त्या घड्याळातला एक एक काट्याचा एक एक बाण करून शरद पवार न बोलता सोडवत आहे, सोडतात ते बाण. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या कार्यालयामध्ये आज दिलीप वळसे पाटील आणि त्यांची बैठक झाली. बाकीचे अनेक पदाधिकारी होते. काय बैठक झाली? बातमी आली बाहेर. काय बातमी आली? वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या संदर्भात बैठक. आता मला सांगा, ज्या वेळेला हे नेते एकत्र येतात, बंद दाराआड बसतात, चर्चा करतात, ते काय आता फक्त वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे कागदपत्र काय ठराव याच्यावर चर्चा करतील का? बाहेर एवढं पेटलेलं आहे, अहोरात्र पेटलेलं आहे, त्याची काहीतरी बोलणं होणारच ना. आणि मग शरद पवार काय करतात, त्या पद्धतीने त्यांना जे बोलायचंय खासगीमध्ये ते हळूच कानामध्ये जाऊन सांगतील, बोलतील आणि आपल्याला पाहिजे तसं ते करून घेतील. ही त्यांची कामाची पद्धत आहे. बरं, आता त्यांच्या समोर शब्द काढायची कुणाची हिंमत आहे? तर ते असं ते सगळं चाललेलं आहे. आता सुनेत्राताई पवार या कशा पद्धतीने आपला पक्ष तटकरे आणि पटेल यांच्या जास्त म्हणजे त्यांचा अंकुश न स्वीकारता कशा प्रकारे पुढे नेतात आणि आपला रुतबा कशा प्रकारे निर्माण करतात, हे येणारा काळच सांगेल. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.